श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. आज आहे शनिवार आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे. तर पहा, कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यामध्ये येते. हिला शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तर पहा, कोजागिरीचा अर्थ कोण जागरण, म्हणजे कोण जागत आहे असं आपल्या या पौर्णिमेचा अर्थ असतो. म्हणजे देवी पृथ्वी तलावरती जेव्हा परिभ्रमण करत असती आणि ती पाहत असती की कोण जागरण करत आहे, कोण माझी सेवा करत आहे. जागरण करणं म्हणजे फक्त नुसतं लोळत पडणं, टी व्ही पाहणं असं नाही. तर जागरण करणं म्हणजे देवी लक्ष्मीची, देवी विष्णूंची सेवा करणं, उपासना करणं, त्याचबरोबर पूजा अर्चा करणं. तर याला म्हणतात जागरण करणं. पौर्णिमा ह्या प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात, परंतु कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा सागरमंथनातून जन्म झाला होता असं म्हटलं जातं. सागरमंथन चालू असताना त्यामधून माता लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या. ह्या दिवसाला त्यामुळे देवी लक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पहा, 12च्या नंतर देवी लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि कोण जागत आहे, कोण सेवा करत आहे ती पाहत असते आणि ते जे कोणी सेवा करत आहे, उपाय करत आहे असं तिला दिसत असेल त्या घरावरती ती धनवर्षाव करत असते. तर बघा, आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची सेवा करायची आहे, तिची उपासना करायची आहे. म्हणजेच काय, तर संध्याकाळी 12च्या नंतर आपल्याला भरपूर सेवासुद्धा करायच्या आहेत. सेवा कोणत्या करायच्या आहेत हे व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपले पित्र असतील तर त्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासुद्धा काही पूजा अर्चा करायच्या आहेत, त्यांचे काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री करण्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, आपल्याला अशी एक वस्तू कापरासोबत जाळायची आहे. त्यामुळे आपल्या 100 पिढ्यांचा जो पितृदोष आहे तो नष्ट होईल आणि त्याचबरोबर कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. तर हा पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी असा हा उपाय नक्की करायचा आहे. आता बघा, जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत असते. तर बघा, आपल्या घरामध्ये जे मोठी मुलं असतात तर त्यांच्या नोकरीबाबत काही समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर त्यांच्या लग्नासंदर्भित काही समस्या निर्माण होतात. त्यांचे लग्न जुळत नाही किंवा कुणाचे लग्न झालेले असेल तर त्याला संतानप्राप्ती होत नाही. असे बऱ्याचशा समस्यांना मोठ्या मुलांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर आपल्या घरातील जे महत्त्वाची कामं आहेत तर ती पूर्ण होत नाहीत किंवा मग आपल्या घरातली जी व्यक्ती आहेत तर त्या वारंवार आजारी पडत आहे. एक झालं की एक झालं की एक सारखंच आजार पण घरामध्ये पसरत आहे. तर यासारख्या सर्व समस्या ज्या असतात ना, त्या दूर करण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे असतात. तुमच्या घरामध्ये जर खूप सारी भांडणं होत आहेत, कलह होत आहे, तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत कापराच्या वड्या. तर आपल्याला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तर 7 कापराच्या वड्या तुम्ही भीमसेनी कापूर जर घेतला तर अतिशय महत्त्वाचा असतो. तर भीमसेनी कापूर घ्या किंवा मग तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही जो साधा कापूर आहे त्याच्या 7 वड्या घ्या. आता बघा, भीमसेनी कापूर का महत्त्वाचा आहे, कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्याचं काम असतं. म्हणजे नकारात्मक शक्ती दूर करण्याची खूप मोठी शक्ती त्यामध्ये असते. परंतु जो आपण रेग्युलर कापूर वापरतो, जे साधा कापूर वापरतो, त्यामध्ये जास्त करून प्लॅस्टिक असते. त्यामुळे हा कापूर आपण कितीही त्याचा उपाय केला तरी त्याचा काही इफेक्ट आपल्या घरामध्ये जाणवत नसतो. त्यामुळे तुम्ही भीमसेनी कापूरच घरामध्ये वापरत चला. तर कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला आहे, तो झाडापासून बनलेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा सेप नसतो. तर यासाठीच मी तुम्हाला वारंवार
सांगत असते की कापूर घेताना भीमसेनी कापूर घ्या. एकदा तुम्ही घरामध्ये आणून ठेवा, प्रत्येक वेळेस उपाय करताना तुम्हाला तो उपयोगी पडेल. तर हा कापूर कसा असतो की याचा उपाय केल्याने याची इफेक्ट म्हणजे लवकर जाणवते. तर बघा, आपल्याला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी घ्या किंवा मग तुमच्याकडे जो साधा आहे तो घ्या. आता आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. तर 7 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना कुठेही तुटल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाहीत. लवंगा घेताना एकदम व्यवस्थित घ्यायच्या आहेत. त्यांना पुढे फूल असेल अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आहे पिवळी त्याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि त्या लाल मिरच्या घेतल्याच्या नंतर थोडं आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आता बघा, खडे मीठ, त्याचबरोबर 7 लवंगा आणि 7 लाल मिरच्या, त्याचबरोबर पिवळी मोहरी, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घरातल्या माणसांवरून म्हणजे प्रत्येक व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला पूर्ण घरभर आपल्याला फिरवायच्या आहेत. प्रत्येक भिंतीला आपल्याला टच करायचं आहे, वस्तूंना आपल्याला टच करायचं आहे आणि सर्व खोल्यांमध्ये प्रत्येक कोपऱ्यांमध्ये आपल्याला फिरवायच्या आहेत. आणि त्या फिरवून झाल्याच्या नंतर आता बघा, ह्या वस्तू तुम्ही फिरवत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत ह्या गोष्टी साऱ्या घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि सर्व व्यक्तींवरून सुद्धा उतरवायच्या आहेत. आता बघा, आपल्याला ज्या काही 7 आपण कापराच्या वड्या घ्यायला लावलेल्या आहेत तर त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सुद्धा घ्यायच्या आणि आपल्याला मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. तर आपला जो मुख्य दरवाजा आहे, ज्या दरवाजातून आपण आत बाहेर येत जातो, मेन दरवाजा, आपली जी बैठक रूम आहे त्याचा जो मेन दरवाजा असतो तोच आपला मुख्य दरवाजा असतो. त्यामुळे त्या दरवाजात जायचं आहे. आता बघा, ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवायच्या आहेत. तर उतरवत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या वस्तू वरची चौकट आणि खालचा जो उंबरठा आहे तर त्या दोन्हींना टच करून उतरवायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला त्या उतरवायच्या आहेत. दोन्हींना बी टच झालं पाहिजे. आणि त्यानंतर आता बघा, जी काही प्लेट आपण घेतलेली आहे ज्यामध्ये कापूर आहे त्यामध्ये आपण ज्या उतरवलेल्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत. आणि ती प्लेट आपल्याला घराच्या बाहेरच म्हणजे उंबरठ्याच्या बाहेरच बसून त्याच्यामधल्या वस्तू ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या. आता बघा, जेव्हा तुम्ही ह्या वस्तू प्रज्वलित करणार आहात तर त्यामध्ये बघा, आपण लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपण ह्या प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला थोडासुद्धा ठसका जर नाही आला, ते लाल मिरच्या आपण अग्नीमध्ये टाकल्यावर ठसका येतो, जर ठसका नाही आला तर समजून जा तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता होती. आता बघा, जी पिवळी मोहरी असते, आपले खडे मीठ असते आणि ज्या लाल मिरच्या असतात तर त्या आपल्या घरातल्या व्यक्तींवर मधले जे नकारात्मकता आहे किंवा मग घरामध्ये कुठे नकारात्मकता असेल तर ती शोषून घेण्याचं काम करत असतात. म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये अमावस्या, पौर्णिमा या तिथींना करायचा असतो. आणि असा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होऊ लागते. त्याचबरोबर कोणतेही दोष आपल्या घरामध्ये राहत नाही, नकारात्मकता दूर होऊन जाते, घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते, पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष दूर होत असतो. अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा. उपाय एकदा करून बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर झालेली जाणवेल. आणि त्याचबरोबर तुमची जे काही प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत होते, काही अडचण निर्माण होते, त्यासुद्धा दूर झालेल्या जाणवतील आणि घराची तुमच्या प्रगती झालेली जाणवेल आणि घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश झालेला जाणवेल. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, आपल्याला आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर उंबरठ्याबाहेर एक दिवा लावायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीपाशी सुद्धा स्वास्तिक काढायचे आहे. तुळशीचे काय उपाय आपण करायचे आहेत याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे, तो नक्की जाऊन पहा आणि त्याचप्रमाणे उपाय करा. तर आपल्या घरामध्ये जर आपण असे हे पौर्णिमा, अमावस्येला उपाय केले तर याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब